पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. 10वी आणि 12वीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि साहित्य वाटप कार्यक्रमात या योजनेतून घडलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. यावेळी सीए गौरी खटावकर, फार्मासिस्ट अनिरुद्ध दोरगे आणि बीटेक पदवीधर सिद्धार्थ दहीभाते यांनी ट्रस्टच्या योजनेमुळे केवळ शैक्षणिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातही यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन आणि संस्कार मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणांसोबतच चांगले संस्कार, कृतज्ञता आणि आदर्श व्यक्तिमत्व घडवण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी आणि समाजाला सक्षम नागरिक देणारी ही योजना असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. इथे प्रिन्सिपलने निवड करून द्यायची. प्रतिकूल परिस्थिती असलेला विद्यार्थी परंतु जो होतकरू आहे, ज्याला शिकण्याची प्रगल्भ इच्छा आहे, अशा विद्यार्थ्याची निवड हे मुख्याध्यापक करून देतात. ती ट्रस्टच्या वतीने व्हेरीफाय केली जाते आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षणाची ट्रस्ट स्वीकारते. त्याच्यामध्ये संस्कार वर्ग आहे, समुपदेशन हा एक वेगळा विभाग आहे. त्यांचं अध्ययनाची जबाबदारी वेगळे शिक्षक पेलतात. या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल अप्रोच त्यांचा वाढावा, व्यवहार ज्ञान वाढावं, व्यवहार चातुर्य त्यांचं वाढावं, याकरता वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या व्हिजिट्स केल्या जातात. पालखी असेल किंवा दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरामध्ये 1 तास सेवेचा हा अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत, त्यांनी त्या विद्यार्थ्यांमध्ये समाजामध्ये कसं मिसळायचं आणि व्यवहार चातुर्य कसं त्यांनी आत्मसात करायचं, अशा प्रत्येक गोष्टी ह्या अल देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित झाल्या. आमच्या योजनेत समाधान कांबळे नावाचा एक मुलगा हा सायंटिस्ट झाला. IIT मद्रासमध्ये आज तो सायंटिस्ट आहे आणि त्याला असा एक प्रोजेक्ट मिळालेला आहे की जगातल्या 40 देशांचे सायंटिस्ट हे फ्रान्समध्ये एका प्रोजेक्ट निमित्त एकत्र आलेले आहेत. भारतातर्फे त्याची निवड झालेली आहे आणि त्या 40 सायंटिस्टला एक 25 कोटीचं प्राईज देखील मिळालं. ते त्यांनी समाजाकरता डेडिकेशन केलं, डोनेट केलं. त्या 40 मधला बेस्ट सायंटिस्ट म्हणून देखील त्याची निवड झाली, हे विशेष आहे. त्याचे वडील इथं स्वारगेटला चपला बूट शिवण्याचं काम करत होते, परंतु एका बाप्पाच्या आशीर्वादामुळे त्याच्यातली चमक ही जगापर्यंत दिसून आली. अशा जय गणेश. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजचे प्रमुख पाहुणे श्री व सौ ढोले पाटील आणि उदयजी पंचपोर. फार वेळ घेणार नाही, मला माहिती आहे आपल्याला महत्वाच्या कार्यक्रमात सगळ्यांना जास्ती इंटरेस्ट आहे, पण जमलेल्या सगळ्यांना काही गोष्टी आता महेशरावांच्या बोलण्यात आल्या की याचा उद्देश आणि काय काय करतो, त्याच्यात 1-2 गोष्टी ऍड करून मग थांबतो. संस्कार वर्गात म्हणजे जसं आपण शाळा आणि कॉलेज चालवता, त्यामुळे शाळेला पॅरलल आमची व्यवस्था नाही. एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर याची डेव्हलपमेंट याच्यातनं व्हावी, हा त्या संस्कार वर्गाचा आणि या शैक्षणिक वर्गाचा उद्देश आहे. जिथं कुटुंबाला फार मोठी मदत होणार आहे आणि ते कुटुंब मोठं होऊन समाज चांगला कसा होईल, समाज चांगल्या दिशेने कसा जाईल, कारण समाजातली ही लोक जर मोठी झाली तर संपूर्ण समाजच चांगला कळेल, असा एक व्यापक दृष्टिकोन सुद्धा या योजनेत मांडलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आता यश मिळालंय, तुमचा सत्कार आता होणार आहे, पण तो सत्कार कशासाठी केलेला आहे? यश मिळवणं सोपं आहे, ते टिकवणं अवघड आहे. तुमच्यावरती जबाबदारी आहे की आहे ते मिळालेलं यश त्याच्यापेक्षा अधिक उत्तम कसं करता येईल, अधिक मोठं कसं करता येईल, अधिक विकासाकडे कसं नेता येईल, त्या अँगलने तुम्ही इथून पुढे प्रयत्न करावेत. त्यासाठीचा आजचा कार्यक्रम आहे. तुमचं कौतुक तर आहेच, पण त्या कौतुकातनं तुम्हाला ही प्रेरणा मिळाली पाहिजे की माझं स्टेजवर येऊन उदयजी पंचपोर आणि सागर ढोलेंनी कौतुक केलं तर त्याचं काहीतरी आशीर्वाद तुमच्याकडे असणार आहे. ते आशीर्वाद तुम्हाला उत्तमकडे करायचे, ते आशीर्वाद चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचे, त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे.